पण म्हणण्याचा प्रयत्न करा. माईक ऑफ ठेवू शकता, पण तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा स्वतः पण. अयोध्यावासी राम 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 दशरथ नंदन राम अयोध्यावासी राम 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 दशरथ नंदन राम पतित पावन जानकी जीवन सीता मोहन राम पतित पावन जानकी जीवन सीता मोहन राम अयोध्यावासी राम 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 दशरथ नंदन राम पतित पावन जानकी जीवन सीता मोहन राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदनंदन ब्रज जनरंजन यशोदनंदन ब्रज जनरंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
जय राधा गोविंद, राधा गोविंद, श्री राधे। जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, नयन पथगामी भवतु मे। जय सीताराम लक्ष्मण हनुमान, जय सीताराम लक्ष्मण हनुमान, जय गौरानिताय, 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 जय गौरानिताय, जय जय प्रभुपाद, 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 प्रभुपाद। जय जय गुरुदेव, गुरुदेव, गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज हिज होलीनेस गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं, श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते, गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे
गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. तर आजच्या चर्चेसाठी रतिरूपा माताजी मी तुम्हाला काही अध्याय देऊ शकलो नाही मराठीमध्ये पाहण्यासाठी, कारण की भागवतामध्ये बरेच पोर्शन्स आहेत आणि मला निश्चित माहित नव्हतं की आपण कोणता फायनलाइज करणार आहे. तर आपण एका श्लोकाने सुरुवात करूया श्रीमद भागवताच्या. श्रीमद भागवतम स्कंद 5 अध्याय क्रमांक 19, ज्याच्यामध्ये की जम्बूद्वीपाचं आणि त्याच्यावर राहणाऱ्या वेगवेगळ्या महान भक्तांचं वर्णन आहे. आणि त्या भक्तांमध्ये हनुमानजींची एक प्रार्थना आपण श्लोक म्हणून घेणार आहोत आणि तिथून आजच्या चर्चेला सुरुवात करूया. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. स्कंद 5 श्रीमद भागवतम स्कंद 5 अध्याय 19 श्लोक क्रमांक 7. न जन्म नूनं महतो न सौभगम न जन्मनो महतो न सौभगम न वाङ् न बुद्धिर्न कृतिस्तोष हेतुः न वाङ्गन्बुद्धिर्नाकृतिस्तोष हेतुः तैर्यद्विसृष्टानपि नो वनौकसश् तैर्यद्विसृष्टानपि नो वनौकस चकार सख्ये बत लक्ष्मणाग्रजः चकार सखे बत लक्ष्मणाग्रजः. तर या श्लोकामध्ये भगवंत श्रीरामांचे महान भक्त आणि नित्य भक्त हनुमानजी प्रार्थना करत आहेत की कशा प्रकारे भगवंतांच्या प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये एका भक्ताच्या रूपामध्ये जोडण्यासाठी जे आपले भौतिक गुण किंवा ज्या पात्रता आहेत त्या कशा प्रकारे कामी येत नाहीत. तर मी अगोदर इंग्रजीमध्ये अनुवाद वाचतो आणि मग मराठीमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल. One cannot establish a friendship with the Supreme Lord Ramachandra on the basis of material qualities, such as one's birth in an aristocratic family, one's personal beauty, one's eloquence, one's sharp intelligence, or one's superior race or nation. None of these qualifications is actually a prerequisite for friendship with Lord Sri Ramachandra. Otherwise, how is it possible that although we uncivilized inhabitants of the forest have not taken noble births, although we have no physical beauty, and although we cannot speak like gentlemen, Lord Ramachandra has nevertheless accepted us as friends. तर इथं श्री हनुमानजी सांगत आहेत की प्रभू श्री रामचंद्रांसोबत मैत्री बनवण्यासाठी, त्यांच्या भक्तीमध्ये जोडण्यासाठी कोणत्याही भौतिक गुण आपल्याला कामी येऊ शकत नाहीत. कशा प्रकारचे भौतिक गुण? की जसं की कुणाचा जन्म एका महान कुटुंबामध्ये झालेला आहे, नावाजलेल्या कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे, किंवा कुणी भौतिक दृष्ट्या खूप सौंदर्यवान आहे, सुंदर आहे, किंवा इलोक्वन्स म्हणजे योग्य ठिकाणी योग्य बोलण्याची, त्याला वाक चतुरता म्हणतात. म्हणजे एकदम परफेक्ट व्यवस्थित बोलण्याची जी कला आहे त्या कलेने आपण भगवंतांना
भौतिक कलेने प्रसन्न करू शकत नाहीत. वन्स शार्प इंटेलिजन्स, एखाद्याची खूप बुद्धिमत्ता खूप छान आहे, खूप बुद्धिवान आहे, परंतु हा पण भौतिक गुण आहे. केवळ या गुणाद्वारे आपण भगवंतांच्या भक्तांमध्ये सामील होऊ शकत नाही. भगवंतांना आकर्षित करू शकत नाही आपल्या भक्ती मार्गाने, फक्त ह्या भौतिक गुणांद्वारे. किंवा एखादा खूप श्रेष्ठ प्रजातीमध्ये, जातीमध्ये किंवा राष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे. परंतु हे सगळे ज्या पात्रता आहेत, त्या कशा पात्रता आहेत? भौतिक पात्रता आहेत. आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये त्या आपण जोडू शकतो सेवेमध्ये, परंतु केवळ त्या पात्रतांच्या आधारावर आपण भगवंतांचं भक्त नाही बनू शकत. आणि ह्या सर्व पात्रता जरी नसतील एखाद्या व्यक्तीमध्ये, तरी ते काही तो व्यक्ती काही अपात्र होण्याचं कारण नाहीये. जरी ह्या पात्रता नसतील तरी. तरी पण तो व्यक्ती भगवंत प्रभू रामचंद्रांशी मैत्रीमध्ये जोडला जाऊ शकतो किंवा त्यांच्या भक्तीमध्ये जोडला जाऊ शकतो. कारण ह्या सर्व आत्ता आपण एकामागून एक सांगितलेल्या भौतिक पात्रता, जर पात्रता असत्या, जर क्रायटेरिया असत्या प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तीमध्ये जोडल्या जाण्यासाठी, तर हनुमानजी त्यांच्या नम्रतेमध्ये सांगत आहेत, त्यांच्या नम्रतेमुळे सांगत आहेत. काय सांगत आहेत? की तसं जर असतं, तर आमच्यासारखे वानर, हनुमानजी सांगत आहेत, की जे की जंगलामध्ये राहतात, त्यांनी तर कोणत्या श्रेष्ठ कुटुंबामध्ये जन्म घेतलेला नाही. त्यांना तर भौतिकदृष्ट्या पाहायला गेलं तर इतकं सुंदर शरीर नाहीये किंवा ते इतकं छान एखाद्या श्रेष्ठ पंडित पुरुषासारखं इतकं छान बोलूही शकत नाहीत. तर तरीही प्रभू रामचंद्रांनी, हनुमानजी त्यांच्या नम्रतेने सांगत आहेत, की आमच्यासारख्या वानर सेनेला आपले मित्र म्हणून स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या वर सांगितलेल्या भौतिक पात्रता आहेत, ते काही क्रायटेरिया नाहीये, की एखाद्या व्यक्तीने ह्या पात्रता असतील तरच प्रभू रामचंद्र त्याला स्वीकार करतील. परंतु ह्या सर्व भौतिक पात्रता नसतानाही जर भक्त प्रामाणिक असेल, गंभीर असेल त्याच्या भक्तीमध्ये, तर त्या प्रामाणिकतेच्या आधारावर प्रभू रामचंद्र निश्चित त्याला स्वीकारतील. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला स्वीकारलं, जरी तो लहानपणापासून मोठा होईपर्यंत नेहमी कुणाच्या संगतीमध्ये होता? रावणाच्या संगतीमध्ये होता. सर्व राक्षसांच्या संगतीमध्ये होता. श्रीलंकेमध्ये राहत होता आणि अशा ठिकाणी राहून जिथं की पूर्ण राक्षस संस्कृती ही भरभराट होत आहे, भरभराटीने वाढत आहे. अशा ठिकाणी राहून पण त्याच्या भक्ती मार्गातल्या प्रामाणिकतेमुळे आणि गंभीरतेमुळे अंततः विभीषणाने प्रभू रामचंद्रांच्या चरणकमळांचा आश्रय प्राप्त केला. तर या श्लोकावरून आपल्याला कळतं, की प्रभू रामचंद्रांच्या खरंच जर आपल्याला भक्तीमध्ये स्वतःला अ, जोडायचं आहे, तर कोणती पात्रता असायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी ह्या तितक्याशा आवश्यक नाहीयेत. जर भगवंतांच्या कृपेने त्या गोष्टी आपल्याजवळ असतील, तर आपण निश्चित भगवंतांच्या सेवेमध्ये त्याचा उपयोग करू. पण ह्या गोष्टी नसल्या तरी निराश होण्याचं कारण नाहीये. भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडण्यासाठी ह्या गोष्टी काही जरुरी म्हणजे आवश्यक, अत्यावश्यक अशा नाहीयेत. तर आपण प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये काही मुद्दे मी जॉट डाउन लिहून काढलेले आहेत. तर त्या मुद्द्यांद्वारे एक करून आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. आणि सुरुवातीला चर्चा करण्यापूर्वी मी सांगू इच्छितो, की हे जे मुद्दे आहेत, मी मागच्या काही दिवसांमध्ये इथे जे क्लासेस वगैरे ऐकले त्याच्यामधून नोट्स काढून हे मुद्दे नामांकित केले, लिहिलेले आहेत आणि त्याचं पूर्ण श्रेय जातंय त्या सर्व भक्तांना ज्यांच्याकडून ही रामकथा ऐकण्यात आली आणि त्या भक्तांनी पण ज्या महान आचार्यांच्या गुरूंची वाणी त्यांच्या कथेमधून सांगण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व आचार्यांना पण आपण उपकृत आहोत. तर सर्वात अगोदर आपण पाहतो, की प्रभू रामचंद्रांची महती गाणं म्हणजे असं सांगितलंय, की जसं एक छोट्या चिमणीने आपल्या चोचीने
टोकरून किंवा चोचीने मारून एखादं जे नारळ असतं ते नारळ फोडण्यासारखं आहे. शक्य आहे का? बिलकुल शक्य नाहीये. कारण चिमणीची चोच ही तेवढीशी स्ट्राँग नसते, की तिला नारळ पण त्या नारळाचं जे शेल आहे, हार्ड कवच आहे, कठीण कवच आहे, ते तोडता येण्यासारखी तेवढी तेवढी अ, ताकदवान तिची चोच नसते. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती स्वतःच्या डोक्याने पूर्ण पहाड, एक मोठा डोंगर हा तोडण्याचा प्रयत्न करावा, तर ते शक्य नाहीये. त्याचप्रमाणे आपले आचार्यगण सांगतात, की एका साधारण जीवाला आपल्या सीमित क्षमतेने प्रभू रामचंद्रांची महती गाणं हे शक्य नाहीये. हे केवळ अशक्य आहे आणि श्रीमद भागवतामध्ये सूत गोस्वामी उदाहरण देतात आणि खूप सारे उदाहरण आहेत. सूत गोस्वामी 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकांमध्ये सांगतात, पहिल्या स्कंदाच्या, की हे नैमिषारण्य ऋषी मुनिगण यथा धीतः तथा मती, की ज्या प्रकारे भगवंतांच्या कृपेने आणि माझ्या गुरु महाराजांच्या कृपेने मला जी काही छोटीशी समज प्राप्त झालेली आहे भगवंताबद्दल, ती समज मी आपल्यासोबत सांगण्याचा प्रयत्न करेल, असं ते म्हणतात. आणि नंतर पहिल्या स्कंदाच्या नंतरच्या अध्यायांमध्ये 17व्या 18व्या अध्यायांमध्ये सूत गोस्वामींद्वारा वर्णन येतं. ते उदाहरण देतात वेगवेगळ्या पक्ष्यांचं, की जसं की चिमणी असू, कावळा असू, कबूतर असू, काही फीट उंच जमिनीपासून ते उडू शकतात. त्याचप्रमाणे अजून दुसरे कोणते पक्षी असू, घार असू किंवा हॉक. हॉक म्हणजे बहिरी ससाना ज्याला आपण म्हणतो. आकाशामध्ये खूप उंचपर्यंत काही मैल्स, काही किलोमीटर आकाशामध्ये उंचपर्यंत ते जाऊ शकतात आणि एवढ्या उंच जाऊन पण पृथ्वीवरचं जे काही छोटंसं वस्तू आहे ती पण खूप तीक्ष्ण नजर असते त्यांची, त्या नजरेने ते पाहू शकतात. तर सूत गोस्वामी दुसरं उदाहरण देतात, की ज्याप्रमाणे ह्या वेगवेगळ्या पक्ष्यांना अ, भगवंतांच्या कृपेने उडण्याची वेगवेगळी शक्ती प्राप्त झालेली आहे. कुणी जसं घरातला डास किंवा घरातली माशी जी असते, ती काही फुटांपर्यंत उंच उडते, पण घरातच त्या डासाचं किंवा माशीचं उडणं चालू राहतं. चिमणी, कबूतर, कावळा हे काही मजल्यांपर्यंत उंच उडू शकतात. परंतु बहिरी ससाना, घार इत्यादी जे पक्षी आहेत, ते आकाशामध्ये खूप उंचपर्यंत उडू शकतात. त्याप्रमाणे सूत गोस्वामी सांगतात, की भगवंतांनी आणि गुरूंनी दिलेल्या शक्तीप्रमाणेच एक व्यक्ती पण त्याची जी साक्षात्काराची जी लेव्हल आहे, जी क्षमता आहे, त्या लेव्हल प्रमाणे भगवंतांचं नाम, रूप, गुणलीला इत्यादींचं यशोगान करू शकतो. तर त्याप्रमाणे हे महत्त्वाचं नाहीये, की आपण किती चांगल्या प्रकारे करू शकतो. हे महत्त्वाचं आहे, की आपल्याला जी माहिती आहे, ते आपण भगवंतांचं नाम, रूप, गुणलीला इत्यादी यशोगान इतरांसोबत शेअर करण्याचा, इतरांसोबत देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्या प्रयत्नांनी भागवत सांगतं, की आपली जी बोलण्याची क्षमता आहे, आपली जी विचार करण्याची क्षमता आहे, ती क्षमता शुद्ध होईल. एक्झॅक्ट शब्द जो वापरलेला आहे, दॅट लेट माय पॉवर ऑफ स्पीच बी प्युरिफाईड अँड इट रिमेन चेस्ट इफ आय एंगेज इन ग्लोरिफाइंग लॉर्ड कृष्णा और लॉर्ड रामचंद्र. आपली बोलण्याची जी क्षमता आहे, तिचं पावित्र्य अबाधित राहील, जर आपण त्या बोलण्याच्या क्षमतेने भगवंतांच्या यशोगानाची चर्चा केली तर. आणि प्रभू रामचंद्र स्वतः, ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं, ते स्वतःच्या उदाहरणावरून शिकवतात, की कशाप्रकारे एका आदर्श व्यक्तीने आपला आदर्श मनुष्य जीवन कशाप्रकारे व्यतीत करायला पाहिजे, हे स्वतः प्रभू रामचंद्र त्यांच्या स्वतःच्या आदर्शाने, स्वतःच्या जीवनचरित्राने शिकवतात. आणि एखाद्या कोणत्याही सज्जन व्यक्तीची जर त्याचं चारित्र्याची जर महानता खरीच आपल्याला ओळखायची असेल किंवा सांगायची असेल, तर त्या व्यक्तीचं चारित्र्य हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्राशी आपण जोडून पाहू शकतो किंवा प्रभू रामचंद्रांच्या जीवनचरित्राने जे प्रमाण ठरवून दिलेलं आहे, त्या प्रमाणाच्या आधारावर
आपण कोणताही व्यक्ती मर्यादेमध्ये आणि नीतिमूल्यांमध्ये किती पारंगत आहे, किती चांगला आहे, ते त्या आधारावर जाणू शकतो. तर प्रभू रामचंद्रांच्या जीवनातून आपण काही मुद्दे शिकू शकतो, की कशाप्रकारे जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आली, किती अवघड परिस्थिती आली, तरी आपले जे नीतिमूल्य आहेत जीवनामध्ये शिकलेले, त्या नीतिमूल्यांपासून आपण कधी फारकत घ्यायला नाही पाहिजे. त्या नीतिमूल्यांना अनुसरून आपण आपल्या जीवनातलं प्रत्येक कृत्य करायला पाहिजे. जसं प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये आपण पाहतो, की त्यांच्या राज्य अभिषेकाची पूर्ण तयारी झाली होती. इतकी तयारी झाली होती, की सर्व अयोध्यवासींनी त्यांच्या घरासमोर रांगोळ्या काढून, दिवे लावून आणि केळीचे पानं, आंब्याचे पानं, वेगवेगळे शुभ सगळ्या गोष्टी आणि पाण्याने भरलेले हंडे, भांडे घराच्या समोर मांडून अशा प्रकारे पूर्ण उत्सवाची तयारी केली होती. त्यांच्या प्रिय अशा प्रभू रामचंद्रांना अयोध्येचा राजा म्हणून पाहण्यासाठी. परंतु ज्यावेळेस त्या राज्य अभिषेकाच्या एक संध्याकाळ अगोदर दशरथ महाराजांनी ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना बोलवलं आणि त्यांना हे कळालं आपल्या वडिलांची अवस्था पाहून आणि नंतर त्यांच्या मातेने कैकेयीने त्यांना सांगून, की का त्यांचे वडील इतक्या दुःखी अवस्थेत आहेत, की त्यांना कळतं, की दशरथ महाराजांनी एकदा खूप अगोदर युद्धामध्ये मदत केल्याबद्दल कैकेयीला वर दिलेले अ, वेगवेगळे आणि ते वरदान कैकेयीने असं सांगितलं होतं, की मी आत्ता मागणार नाही, पण मला नंतर कधी ज्यावेळेस गरज असेल, त्यावेळेस ते मागेल. आणि ते वरदान ज्यावेळेस कैकेयी प्रभू रामचंद्रांना सांगते, की त्याच्यापैकी एक आहे, की माझा मुलगा भरत हा अ, राज्याभिषेक व्हावा आणि तू 14 वर्षांसाठी वनवासात जावा. तर प्रभू रामचंद्रांनी एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या वडिलांनी दिलेलं वचन ते सत्य करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी तयार झाले, वनात जाणे. आणि त्यांनी एका क्षणासाठीही वडिलांना हे विचारलं नाही, की "बाबा, तुम्ही एका स्त्रीच्या अधीन जाऊन आणि तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक स्तरावर तिला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी का बरे मला वनवासामध्ये जाण्यासाठी सांगत आहात?" आणि उलट प्रभू रामचंद्र आपल्या आईला कैकेयीला प्रणाम अर्पण करतात आणि हे सांगतात, की "हे माते, तुम्ही माझ्या वडिलांना एवढा सर्व त्रास घेण्याची गरज नव्हती. तुम्ही जरी स्वतः तसंच जरी सांगितलं असतं, तरी मी असंच वनवासात जाण्यासाठी तयार झालो असतो. तर ही एवढी मोठी गोष्ट नाहीये, की माझ्या वडिलांना एवढं सारं दुःख सहन करावं लागावं याच्यासाठी किंवा त्यांची अशा प्रकारची बिकट अवस्था व्हावी आणि त्यांना एवढं दुःख व्हावं. तर ही प्रभू रामचंद्रांची अ, मर्यादा होती आणि नंतर पण आपण काही उदाहरणं पाहू, की कशाप्रकारे आपल्या भक्ताची प्रामाणिकता आणि गंभीरता ओळखण्यामध्ये प्रभू रामचंद्र कधीच कमी पडायचे नाही किंवा कुणीही पूर्ण जगानेही एक प्रकारचा जरी सल्ला सांगितला, तरीही आपल्या भक्ताच्या भक्तीवर आणि त्याच्या भक्तीच्या प्रामाणिकतेवर प्रभू रामचंद्रांचा एवढा विश्वास होता, की पूर्ण जग जरी एका बाजूला असले, तरी अशा भक्ताला ते कधीही त्यागायचे नाहीत किंवा सोडायचे नाहीत. आणि त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र हे स्वतः त्यांच्या उदाहरणामधून दाखवतात, की त्यांनी कोणतं पात्र निभावलेलं रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी पात्र निभावलं एका आदर्श मनुष्याचं, एका मर्यादा पुरुषोत्तम व्यक्तीचं, ज्यामध्ये की ज्यावेळेस रावणाने सीता मातेला घेऊन किडनॅप म्हणजे पळवून नेलं, त्यावेळेस प्रभू रामचंद्रांसाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवान या नात्याने सहज शक्य होतं, की रावणाला शोधून काढणं किंवा मातेला रावणापासून मुक्त करणं. आणि एवढंच नाही तर तेच प्रभू रामचंद्र सर्व जीवांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये पण स्थित आहेत. तर प्रभू रामचंद्रांच्या केवळ इच्छेनेच 100 वेगवेगळ्या प्रकारे रावणाचा मृत्यू होऊ शकला असता. त्यांनी ठरवलेले जे नियम आहेत, की मनुष्याकडून मला मारल्या जाऊ शकत नाही वगैरे, वगैरे.
त्या नियमांचं पालन करून पण 100 वेगवेगळ्या प्रकारे प्रभू रामचंद्र रावणाला ठार करू शकले असते. पण त्यांच्या स्वतःच्या जीवनचरित्रातून तुम्हाला आम्हाला सर्वांना वेगवेगळे धडे देण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी हे दाखवलं, की कशाप्रकारे त्यांनी त्यांचे जे नित्यसेवक आहेत हनुमानजी, त्यांना कशाप्रकारे जे की सामान्यबद्ध जीवांसाठी गुरुच्या प्रकारे जे भूमिका निभावतात. गुरुच्या प्रकारे भूमिका निभावणे म्हणजे स्वतःच्या जीवनचरित्रामधून हनुमानजी आपल्याला शिकवत आहेत, की कसं आपलं पूर्ण जीवन भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित करायला पाहिजे. त्या हनुमानजीद्वारे त्या हनुमानजीचा प्रभू रामचंद्र आधार घेतात सीतामातेला शोधून काढण्यासाठी आणि नंतर सीतामातेला परत आणण्यासाठी वेगवेगळे जे उपाय आहेत, जसं की समुद्रावर पूल बांधणे, श्रीलंकेला जाण्यासाठी इत्यादी आणि बाकीच्या वानर सेनेची रचना करणे आणि त्या वानर सेनेमधले 4 वेगवेगळे सेनापती 4 वेगवेगळ्या दिशेला प्रभू रामचंद्रांनी पाठवले होते सीतामातेला शोधण्यासाठी. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि या 4 पार्टीजपैकी एक जी पार्टी होती, एक जो ग्रुप होता, तो हनुमानजींचा होता. हनुमानजी आणि नंतर त्यांनी जटायूचे जे मोठे भाऊ आहेत संपती, त्यांची मदत घेतली. अंगद त्याच पार्टीमध्ये होता. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भक्तांना संधी उपलब्ध करून दिली प्रभू रामचंद्रांनी त्यांची सेवा करण्यासाठी. आणि आपण श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या 8व्या अध्यायामध्ये पाहिलं कुंती देवींची स्तुती किंवा प्रार्थना भगवंत कृष्णांना अर्पण केलेल्या आणि त्या प्रार्थनांपैकी एका प्रार्थनेमध्ये कुंती देवी सांगतात, की कशा प्रकारे हे जे 4 प्रकारचे भौतिक जे ऐश्वर्य आहेत, कोणत्या-कोणत्या प्रकारचे? जन्म, ऐश्वर्य, श्रुत, श्रीभीर. की जन्म म्हणजे एका महान कुळामध्ये जन्म प्राप्त करणं, ऐश्वर्य म्हणजे भौतिक धनसंपत्ती इत्यादी. श्रुती म्हणजे गुड एज्युकेशन. गुड एज्युकेशन म्हणजे खूप चांगलं शिक्षण प्राप्त असणं आणि श्री म्हणजे पर्सनल ब्युटी, वैयक्तिक सौंदर्य. हे ज्या 4 गोष्टी ह्या विद्वत आणि इथे हे पाहिजे इथे ब्युटी. तर ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, कुंती देवी सांगतात, की ह्या मनुष्याला अत्यंत अ, अभिमानी बनवतात आणि अशा अभिमानी व्यक्तीला भगवंतांचं गंभीरतेने आणि प्रामाणिकतेने भगवंतांना शरण जाणं शक्य होत नाही. परंतु प्रभू श्री रामचंद्रांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो, की ते पूर्ण 6 ऐश्वर्यांचे षड ऐश्वर्य ज्याला आपण म्हणतो स्ट्रेंग्थ, वेल्थ, ब्युटी, फेम, नॉलेज, रिनन्सिएशन म्हणजे सर्व शक्तिमान आहेत, सर्व ऐश्वर्य संपन्न आहेत. पूर्ण वैयक्तिकरित्या त्यांचं जे सर्व सौंदर्य आहे ते सर्वोत्तम आहे. स्ट्रेंग्थ, वेल्थ, ब्युटी, फेम सर्व श्रुत किंवा सर्व ज्ञात आहेत, की सर्व जगामध्ये सर्वात प्रसिद्ध हे भगवंत स्वतः आहेत आणि स्ट्रेंग्थ, वेल्थ, ब्युटी, फेम, नॉलेज सर्व ज्ञाता आहेत. नॉलेज अँड रिनन्सिएशन सर्व वैराग्य आहेत. कशाप्रकारे वैराग्य आपल्याला त्यांचं कळतं? एक उदाहरण आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं, की कशाप्रकारे पूर्ण राज्य अभिषेकाची पूर्ण तयारी झालेली असताना आणि पूर्ण प्रजा त्यांच्या राजा होण्याची वाट पाहत असताना प्रभू रामचंद्रांनी ते राज्य सहज त्यागलं त्यांच्या आईच्या सांगण्यावरून, कैकेयीच्या सांगण्यावरून. त्याच प्रकारे आपण पाहतो, की नंतर पूर्ण रामायण झाल्यानंतर सीता, राम, लक्ष्मण, हनुमानजी श्रीलंकेवरून अयोध्येत परतल्यानंतर काही दिवस झाल्यानंतर ज्या प्रकारे एका साधारण मनुष्याने राज्यातल्या ज्यावेळेस सीता मातेवर शंका उत्पन्न केली, की इतके दिवस रावणाच्या लंकेमध्ये राहिल्यानंतर तुम्ही कसं काय स्वीकार करू शकता तिचा? तर अशी शंका उत्पन्न केली. केवळ त्या एका मनुष्याचं शंकाला गृहीत धरून प्रभू रामचंद्रांनी सीता देवीची पण अग्निपरीक्षा घेतली. तर हा गुण पण प्रभू रामचंद्रांचा त्यांचं वैराग्य दाखवतो, की कशाप्रकारे ह्या 6ही ऐश्वर्यांचे स्वामी असून पण थोडा पण श्रील प्रभू रामचंद्रांनी कधी अभिमान नाही बाळगला त्याचा. पूर्णपणे
जमिनीवर पाय असणे ज्याला आपण म्हणतो आणि एका साधारण मधल्या साधारण व्यक्तीचीही, राज्यातल्या व्यक्तीचीही दखल घेऊन त्याला असलेले जे काही शंका होत्या, त्याचं निरसन करण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी वैराग्य ह्या आपल्या ऐश्वर्याचं प्रतीत केलं. वैराग्य हे आपलं ऐश्वर्य प्रतीत केलं. त्याच प्रकारे आपण बघतो, की प्रभू श्री रामचंद्र हे कशाप्रकारे सर्व स्तरावरच्या भक्तांना सुलभरित्या प्राप्त होते. असे प्रभू रामचंद्र वैदिक ग्रंथांमध्ये सांगितलं जातं, की महान देवी-देवता उदाहरणार्थ ब्रह्माजी, शिवजी आणि लक्ष्मीजी इत्यादी महान देवी-देवता पण नेहमी त्यांच्या चरणकमळांची जी चरणरज आहे, जी धूळ आहे, ती प्राप्त करण्यासाठी एवढे उत्सुक असतात आणि एवढी तपस्या करतात. परंतु तीच चरणरज, चरणधुळी ह्या पृथ्वी लोकावर उपस्थित असताना सामान्यातल्या सामान्य स्तरावरच्या भक्तांना पण सहजरित्या उपलब्ध होती. जसं आपण सर्वात अगोदर उदाहरण पाहतो निषाढ राजा गुहा यांचं, की कशाप्रकारे प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस अयोध्या सोडली 14 वर्षांच्या वनवासात जाण्यासाठी, त्यावेळेस कशाप्रकारे या निषाढ राजा गुहा यांनी निषाढ म्हणजे एका प्रकारची आदिवासी संस्कृती समजा. तर त्या आदिवासी संस्कृतीतल्या ह्या राजाने प्रभू रामचंद्रांसाठी राहण्याची वनामध्ये व्यवस्था केली, आदरातिथ्य केलं आणि प्रभू रामचंद्रांनी ते आनंदाने स्वीकार केलं आणि ते आदरातिथ्य त्याच्या परीने होतं. ते आदरातिथ्य काही राजा महालाच्या ऐश्वर्याप्रमाणे नव्हतं, परंतु त्याच्या स्तरावर जी काही त्याने सेवा अर्पण केली, ती प्रभू रामचंद्रांनी आनंदाने स्वीकारली. त्याच प्रकारे आपण नंतर उदाहरण पाहणार आहोत शबरीचं. शबरी जसं नाव तिचं दर्शवतं, एका शबर कुळामध्ये जन्म झालेला होता. पुन्हा एकदा एका आदिवासींच्या एका संस्कृतीमध्ये, कुळामध्ये अशा स्त्रीचा जन्म झाला होता. अत्यंत साधी स्त्री, मोठ्या कुळातून आलेली नाही, काही नाही. आणि त्या शबरीला नंतर आपण पाहू, की कशाप्रकारे तिने मातंग ऋषींच्या प्रती आपलं आयुष्य समर्पित केलं, त्यांचा आश्रय घेतला आणि तेच मातंग ऋषी नंतर ज्यावेळेस सर्व आश्रमातल्या सदस्यांना घेऊन भगवत धामात परतले, त्यांनी शबरी मातेला इथे ठेवलं त्यांच्या आश्रमामध्ये. कारण त्यांना माहिती होतं, की खूप साऱ्या काळानंतर प्रभू श्री रामचंद्रांचं तिथे आगमन होईल आणि त्या शबरीने कशाप्रकारे आपल्या गुरूंनी सांगितलेल्या या आज्ञेचं पालन इतके चांगल्या प्रकारे केलं, 100% विश्वासाने. आपण नंतर चर्चा करू, की कशाप्रकारे प्रत्येक दिवशी शबरी ही तिची झोपडी होती आणि त्या झोपडीचा जो आजूबाजूचा परिसर होता आणि त्या झोपडीकडे येणारा जो रस्ता होता, ती पूर्ण जागा रोज झाडून स्वच्छ करून ठेवायची आणि खूप लांबून, म्हणजे ती विशिष्ट जागा आता माझ्या लक्षात येत नाहीये, पण खूप लांबून पाणी आणायची ती जागा वगैरे सगळं स्वच्छ ठेवण्यासाठी. आणि रोज त्या तिथल्या जंगलातल्या ज्या बेरीज, जे बोरं वगैरे फळं तोडून आणायची आणि ते फळं स्वतः चाखून रेडी करून, तयार करून ठेवायची, की आज प्रभू रामचंद्र येऊ शकतील. तो दिवस गेला, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेवढी सगळी तयारी आणि परत ती स्वतः तयार असायची, की आज प्रभू रामचंद्र येऊ शकतील. अशा प्रकारे केवळ दिवस नाही, महिने नाही, तर अनेक वर्ष शबरीने खूप शांत भावनेने आणि सहनशीलतेने प्रभू रामचंद्रांची आतुरतेने वाट पाहिली आणि त्यांची रोज सेवा करत होती. केवळ प्रभू रामचंद्र आले त्याच दिवशी सेवा केली नाही, तर रोज त्यांच्यासाठी तयारी करून ठेवणे म्हणजेही त्यांना अर्पण केलेली सेवा आहे. आणि असे बरेच आचार्य सांगून गेलेत, की केवळ आणि केवळ शबरीची जी उत्सुकता होती प्रभू रामचंद्रांना आपली सेवा अर्पण करण्यासाठी, ती उत्सुकता पण एक कारण होतं. प्रभू रामचंद्र त्या शबरीच्या झोपडीमध्ये जाण्यासाठी अनेक वर्षांनंतर. आणि त्याच प्रकारे आपण बघतो, की गौतम ऋषींची जी पत्नी होती अहल्या, जिचा की अगोदरचा इतिहास आहे. एका विशिष्ट प्रकारच्या चुकीमुळे त्या अहल्येला जन्म प्राप्त झालेला एका दगडाच्या रूपामध्ये आणि खूप लांबपर्यंतच्या काळामध्ये त्या दगडाच्याच रूपामध्ये बद्ध अवस्थेमध्ये ती अहल्या राहत होती. परंतु त्याच गौतम ऋषींनी हा पण आशीर्वाद दिला होता, की खूप साऱ्या काळानंतर
प्रभू रामचंद्रांच्या चरण स्पर्शाने तिचा उद्धार होईल. तर अशा पतित बद्ध अवस्थेमध्ये असणाऱ्या अहल्येला पण प्रभू रामचंद्रांनी उद्धार मिळवून दिला त्यांच्या चरणकमळांच्या स्पर्शाने. तर अशा त्याचप्रमाणे आपण बघतो की ज्यावेळेस लंकेचा पूल बांधला जात होता आणि हनुमानजी आणि बाकीचे खूप शक्तिशाली अशी वानर सेना प्रभू रामचंद्रांसाठी हा पूल बांधत होते आणि वेगवेगळे वानर त्यांच्या शक्तीच्या मर्यादे अनुसार खूप मोठे मोठे झाडं मुळांसकट उन्मळून हे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये टाकत होते. मोठे मोठे दगड, मोठे मोठे खडक हे त्या समुद्राच्या पाण्यामध्ये टाकत होते. हनुमानजी तर काही काही टेकड्यांच्या डोंगरांचे पूर्ण वरचे भाग तोडून हे समुद्रामध्ये फेकत होते. अशा प्रकारे मोठ्या मोठ्या सेवा अर्पण केल्या जात असताना ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी पाहिलं की ती खारुताई किंवा काही जण म्हणतात की स्पायडर, स्पायडर म्हणजे कोळी, की स्वतःच्या त्या मिशांनी थोडे थोडे वाळूचे कण त्या समुद्राच्या पाण्यामध्ये ढकलत होता. तर प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस हनुमानजींना पाहिलं की त्या स्पायडरला किंवा खारुताईला बाजूला करताना की मला पटकन सेवा करू दे मोठ्या प्रमाणामध्ये, प्रभू रामचंद्रांनी हनुमानजींना करेक्ट केलं, दुरुस्त केलं की हनुमानजी आपली सेवा जेवढी मला प्रसन्न करते तेवढीच सेवा मला ह्या खारुताईने किंवा ह्या कोळ्याने केलेली सेवा पण तेवढीच प्रसन्न करणारी आहे. तर तुम्ही त्यांना कृपया निराश करू नका किंवा बाजूला सारू नका. तर अशा प्रकारे आपण बघतो की प्रभू रामचंद्र हे सामान्यातल्या सामान्य जीवासाठी कशा प्रकारे, मग तो व्यक्ती निषाड कुळातला असू, तो व्यक्ती कोणत्या शबर कुळातला असू किंवा तो व्यक्ती मनुष्य पण नसला, एक साधारण इनसिग्निफिकंट म्हणजे इनसिग्निफिकंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीज माताजीज? साधारण, सामान्य असा जीव प्राणी योनीमधला जरी जीव असेल तरी त्याला आपली कृपा सहज प्राप्त करून दिली. यामुळे प्रभू रामचंद्रांना सुलभ म्हणजे खूप सहज प्राप्त होणारे असं पण म्हटलं जातं. आणि यानंतर आपण काही काही भक्तांची उदाहरणं पाहू. सर्वात अगोदरचं उदाहरण आहे भरत यांचं, जे की प्रभू रामचंद्रांचे लहान भाऊ, जसं की कौशल्या मातेच्या पोटातून जन्मले प्रभू रामचंद्र, कैकेयीच्या पोटातून जन्मला भरत आणि सुमित्रा जी की 3 मुख्य राण्यांपैकी दशरथ महाराजांची एक राणी होती, तिच्या पोटातून जन्मले जुळे लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि यापैकी लक्ष्मण हे नियमित प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये लहानपणापासून असायचे आणि भरत यांच्या सेवेमध्ये शत्रुघ्न हे लहानपणापासून जोडलेले असायचे. तर भरत यांचं जे वर्णन केलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये ते आहे भरण पोषण करणारे. कशाचं भरण पोषण करणारे? प्रभू रामचंद्रांच्या भक्तीप्रती भरण पोषण करणारे. आणि आपण त्याचे काही उदाहरणं पण आपण पाहू. आणि दुसरं भरत महाराजांचे जे वर्णन आचार्य करतात ते आहे की मिसअंडरस्टँडिंग म्हणजे खूप साऱ्या गैरसमजांचा भार वाहणारे. मग तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये भार कसा आहे? की आपण बघतो की ज्यावेळेस आपलं मन हे निराश असतं किंवा उदासीन असतं किंवा कुणी आपल्याला काही बोललेलं असतं, त्यावेळेस आपल्याला काहीच करण्याचं मन होत नाही आणि त्या निराशतेमध्ये आपली जी पूर्ण एनर्जी, पूर्ण ताकद, क्षमता जी आहे ती पूर्ण क्षीण होऊन जाते. परंतु भरत यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की अनेक साऱ्या व्यक्तींनी इन्क्लुडिंग त्यांचे वडील दशरथ महाराज किंवा त्यांची स्वतःची आई कैकेयी, कैकेयीला असं वाटलं की आपला पुत्र खुश होईल, आपल्या पुत्राला आनंद होईल ज्यावेळेस हे कळेल त्याला की त्याला राजा बनायचं आहे. म्हणजे त्यांच्या आईनी पण त्यांचं खरं स्वरूप ओळखलं नाही की किती प्रकारे ते प्रभू रामचंद्रांना पूर्णपणे समर्पित आहेत, की प्रभू रामचंद्रांच्या समोर राजा होण्यामध्ये त्यांना यत्किंचितही रस नाहीये. तरी अशा प्रकारे आईनी गैरसमज करून घेतला. वडिलांनी गैरसमज करून घेतला, की त्यांना वाटलं कैकेयी हा वर मागून घेत आहे, याचा अर्थ जरूर भरत याची ही इच्छा आहे, की त्याला राजा बनायचं आहे. आणि त्यांचं म्हणणं, की त्याला राजा बनायचंय तर डायरेक्ट त्यांनी प्रत्यक्षात येऊन माझ्याशी बोलायला पाहिजे होतं. अशा आपल्या आईच्या
आईचा अशा प्रकारे वापर करून घेणं बरोबर नव्हतं. अशा प्रकारे दशरथ महाराजांचा गैरसमज झाला होता. त्यानंतर रामायण सांगतं, की त्यांचे जे पुरोहित दशरथ महाराजांचे आणि पूर्ण कुटुंबाचे वसिष्ठ ऋषी यांनी पण असा गैरसमज किंवा मनामध्ये समज करून घेतला, की भरत हे खूप खुश आहेत राजा बनल्यानंतर, की ज्या वेळेस दशरथ महाराजांचा अंतिम संस्कार झाला आणि दशरथ महाराजांच्या दिलेल्या वचनानुसार, कैकेयीच्या इच्छेनुसार भरत यांचं ज्यावेळेस राज्य अभिषेक होणार होता, त्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी केवळ आणि केवळ ह्या व्यक्तीचं, भरत यांचं हृदयाचा भाव समजून घेण्यासाठी, प्रामाणिकता समजून घेण्यासाठी, राजाला उठवण्यासाठी जी वेगवेगळ्या वाजंत्र्यांची जी पार्टी असते, दशरथ महाराजांना उठवण्याची जी सेवा करायची अगोदर, त्या वाजंत्र्यांच्या पार्टीला भरत यांच्या राजवाड्यावर पाठवलं त्यांना उठवण्यासाठी. हे पाहण्यासाठी की ती सेवा ते स्वीकार करतात का आनंदाने. त्यांनी जर ती सेवा स्वीकार केली याचा अर्थ त्यांची इच्छा होती किंवा आहे राजा बनण्याची. परंतु भरत यांनी ज्यावेळेस ती वाजंत्र्यांची पार्टी त्यांना उठवण्यासाठी आलेली पाहिली, त्यावेळेस त्यांनी त्यांना परत पाठवलं, की ही सेवा केवळ आणि केवळ माझ्या वडिलांसाठी होती, कारण ते राजा होते आणि नंतर प्रभू रामचंद्र ज्यावेळेस परत येतील राजा म्हणून, त्यावेळेस त्यांच्या सेवेमध्ये या वाजंत्र्यांची सेवा ही खरी सेवा आहे. त्याच्यामुळे मला ही सेवा स्वीकार करण्याची आवश्यकता नाहीये. आणि ज्यावेळेस वसिष्ठ ऋषींनी त्यांना विचारलं, की भरत आपल्या वडिलांची ही इच्छा म्हणजे त्यांनी हा वचन दिलेलं आपल्या आईला कैकेयीला आणि त्या प्रमाणे तुम्ही तयार व्हा राज्याभिषेक स्वीकारण्यासाठी, राजा बनण्यासाठी. भरत यांनी वसिष्ठ मुनींना सांगितलं, की हे जे राज्य आहे आणि माझं जे शरीर आहे, ते दोन्हीही प्रभू रामचंद्रांची प्रॉपर्टी म्हणजे प्रभू रामचंद्रांची संपत्ती आहे. त्याच्यामुळे ह्या संपत्तीचा उपयोग केवळ आणि केवळ रामचंद्रांच्या सेवेमध्येच होऊ शकतो. दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या सेवेमध्ये होऊ शकत नाही. त्याच्यामुळे भरत महाराज, मी त्यांना महाराज म्हणायचं टाळतोय, कारण त्यांनी स्वतःला कधी राजा म्हणून स्वीकारलं नाही. त्यांनी स्वतः राजा बनण्यासाठी नकार दिला आणि त्याच्या विरुद्ध प्रभू रामचंद्रांच्या पादुका ज्यावेळेस ते घेऊन आल्यानंतर चित्रकूटमध्ये जाऊन त्या पादुकांना त्यांनी राजसिंहासनावर बसवलं आणि प्रभू रामचंद्रांचे सेवक म्हणून भरत यांनी राज्यकारभार पाहिला 14 वर्षांमध्ये. आणि असं सांगितलं जातं की त्या 14 वर्षांमध्येही प्रामाणिकपणे प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये राज्यकारभार पाहताना स्वतः जरी ते खूप तपस्येमध्ये जगत असले भरत, तरीही प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने राज्याची काळजी घेण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे राज्यकारभार पाहिला आणि अयोध्येची जी ओव्हरऑल संपत्ती होती 14 वर्षांमध्ये 14 पटीने वाढवून दाखवली भरत यांनी, केवळ आणि केवळ प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये. आणि अजून एक गैरसमज भरत यांच्याबद्दल, की ज्यावेळेस भरत हे सर्व सैन्याला घेऊन प्रभू रामचंद्रांना भेटण्यासाठी चित्रकूट इथे येत होते, त्यावेळेस लक्ष्मण जे नेहमी 24 तास पहारा द्यायचे प्रभू रामचंद्र वनवासात असताना. असं सांगितलं जातं की त्या 14 वर्षांमध्ये एका क्षणासाठीही लक्ष्मण यांनी कधी आराम घेतला नाही, कधी झोप घेतली नाही स्वतःसाठी. 24 तास ते प्रभू रामचंद्रांच्या आणि सीतादेवींच्या संरक्षणामध्ये नेहमी मग्न राहायचे. तर प्रभू रामचंद्र एका ठिकाणी विसावा घेत असताना लक्ष्मण हे खूप उंच झाडावर चढून इकडे तिकडे नेहमी पहारा द्यायचे, की कोणी येत आहे का, कोणी काही संकट येत आहे का. तर ज्या वेळेस भरत यांना लक्ष्मणांनी पाहिलं की खूप मोठ्या सैन्यासह येताना, त्यावेळेस लक्ष्मणांचा पण गैरसमज झाला भरत महाराजांबद्दल आणि ते स्वतः आपलं धनुष्यबाण हे घेऊन तयार झाले, की त्यांना असं वाटलं की याच्या वडिलांनी म्हणजे दशरथ महाराजांना पण ते आपलंसं समजत नव्हते. दशरथ महाराजांनी प्रभू रामचंद्रांना वनवासात पाठवल्यानंतर तर लक्ष्मण यांनी विचार केला, की ह्या दशरथ महाराजांनी
रामचंद्रांना वनवासात पाठवलं, परंतु त्या वनवासात पण आपल्या भावाला राहण्यासाठी हा जो भाऊ आहे भरत, तो तयार नाहीये आणि कदाचित प्रभू रामचंद्रांना या वनवासात असताना पण त्रास देण्यासाठी भरत इथे आक्रमण करत आहे आणि त्यासाठी लक्ष्मणाने स्वतःचा धनुष्यबाण तयार केला भरत याचा मुकाबला करण्यासाठी किंवा त्याला तिथून येण्यापासून परावृत्त करण्यासाठी. परंतु प्रभू रामचंद्र यांचा भरत याच्या भक्तीवर आणि प्रेमावर इतका विश्वास होता की प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं की तुला जर त्याच्यावर संशय असेल ना की त्याला राज्य पाहिजे आणि त्याला मी इथे नकोय, तर तुला संशय असेल तर एक लक्ष्मण तू काम कर की मी भरतला सांगतो आणि तो तुला राज्य आनंदाने देईल आणि तू राजा बनून राहा अयोध्येचा आणि भरत इथे आनंदाने माझ्यासोबत राहील. तर तू त्याची काळजी करू नको. त्याच्या इंटेन्शनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभूजीच माताजीच? हेतू. तर त्याच्या हेतूवर तू संशय घेऊ नको की तो इथे मला त्रास देण्यासाठी किंवा आक्रमण करण्यासाठी येत आहे का. त्याचा हेतू मला पूर्णपणे माहिती आहे की शुद्ध आहे. पण तुला जर संशय येत असेल तर तू त्याला सांगून तुला राज्य देतो आणि तू जा इथून. म्हणजे अशा प्रकारे एका प्रकारे प्रभू रामचंद्र लक्ष्मणांना रागवले भरत महाराजांच्या हेतूवर शंका प्रकट केल्याबद्दल. आणि इतका प्रभू रामचंद्रांचा विश्वास होता भरत यांच्या भक्तीवर. आणि तेच भरत असं सांगितलं जातं की ज्यावेळेस ते कैकेयी जो की अफगाणिस्तानातल्या हिंदुकुश पर्वताच्या दक्षिणेकडचा भाग आहे, त्या भागामध्ये त्यांच्या आईचं कैकेयीचं माहेर होतं. तर त्या प्रदेशामधून ज्यावेळेस आले, ज्यावेळेस त्यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळाली आणि ज्यावेळेस त्यांना हे कळालं की आपले भाऊ प्रभू रामचंद्र का तिथे नाहीयेत आणि कुणी त्यांना कशामुळे वनवासात पाठवलं, तर खूप वाईट तर वाटलं त्यांना. परंतु तरीही एवढं सगळं होऊन त्यांनी आपल्या आईला त्यागलं नाही, कैकेयी मातेला त्यागलं नाही, एका कारणासाठी की प्रभू रामचंद्रांना आपल्या वागण्यातून दुःख होऊ नये म्हणून. आणि जे शत्रुघ्न होते, जे की भरत महाराजांची सावली म्हणून नेहमी त्यांच्या सेवेत राहायचे, त्या शत्रुघ्ननी मंथराच्या केसांना ओढत आणत भरत महाराजांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः तलवार काढली तिचा शिरच्छेद करण्यासाठी, की केवळ ह्याच मंथरेच्या कपट नीतीमुळे आणि विकृत दुष्ट अशा मनोवृत्तीमुळे हे सगळं झालं आणि प्रभू रामचंद्रांना वनवासात जावं लागलं आणि आपल्या वडिलांचा मृत्यू झाला. तर त्या मंथरेला ज्यावेळेस शत्रुघ्न शिरच्छेद करणार होते, भरत यांनी थांबवलं की आपण जर असं वागलो तर रामचंद्रांना बिलकुल आवडणार नाही. तर आपण ही जी आई आहे कैकेयी, हिचं पण सन्मानाने वागणूक द्यायला पाहिजे आणि मंथरेलाही माफ करायला पाहिजे, कारण प्रभू रामचंद्रांना ते आवडणार नाही. तर अशा प्रकारे इतक्या इतक्या प्रकारचे वेगवेगळे गैरसमज वेगवेगळ्या लोकांकडून होत असून पण जे की त्यांना चुकीचं समजत होते, वसिष्ठ ऋषी असू किंवा लक्ष्मण स्वतः असू किंवा कैकेयी असू, स्वतः तिला वाटायचं की आपल्या मुलाला राजा बनायचंय, किंवा दशरथ महाराज असू किंवा वसिष्ठ मुनी असू, इतक्या सगळ्या व्यक्तींकडून चुकीच्या प्रकारे समज होत असूनही भरत महाराजांनी स्वतःची जी भक्ती आहे, स्वतःची जी सेवा आहे प्रभू रामचंद्रांच्या प्रती, ती कधीही सोडली नाही. त्यांच्या प्रसन्नतेसाठीच ते कार्य करत राहिले. आणि असं सांगितलं जातं की ज्यावेळेस कोणता भाग आहे तो, नंदीग्राम, इथे भरत राहत होते आणि तिथे राहून म्हणजे अयोध्येच्या बाहेर राहून ते राज्याचा कारभार चालवत होते, कारण त्यांना राजसिंहासन आणि त्याचं जे ऐश्वर्य आहे, त्याचा जो उपभोग आहे तो नको होता. तर ज्यावेळेस भरत यांना कळालं की त्या नंदीग्रामच्या रस्त्यांवरून प्रभू रामचंद्र हे चालत गेलेले आहेत, त्यावेळेस त्यांना अश्रू अनावर झाले की असे प्रभू रामचंद्र अनवाणी पायांनी ह्या रस्त्यांवरून चालत गेलेले आहेत. आणि स्वतः भरत यांनी अशी इच्छा व्यक्त केली की जर माझे भाऊ अनवाणी पायाने इथून चालत जात आहेत, तर मी स्वतः
माझं डोकं ह्या रस्त्यावर ठेवून चालायला पाहिजे. आणि असं म्हटलं जातं की नंदीग्राममध्ये ज्यावेळेस भरत हे राहायचे, ते जमिनीच्या खाली खड्डा करून त्याच्यामध्ये झोपायचे, की कारण प्रभू रामचंद्र वनवासामध्ये जर जमिनीवर झोपत असतील, तर आपण जमिनीवर झोपू शकत नाही. ही त्यांची भावना होती. तर अशा प्रकारे सांगितलं जातं, की अ, अमानिना मानदेना कीर्तनीय सदा हरी. तृणादपि शोणीचेन तरोरपि सहिष्णुना अमानिना मानदेना कीर्तनीय सदा हरी. की एका झाडापेक्षाही अधिक सहनशील आणि एका गवताच्या तृणापेक्षाही अधिक नम्र असा भरत यांचा स्वभाव होता. आणि इतक्या सगळ्या व्यक्तींनी गैरसमज केल्यानंतर पण त्यांनी भगवंतांबद्दलची आपली निष्ठा आणि भक्ती कधी ढळू दिली नाही. आणि असं सांगितलं जातं, की प्रभू रामचंद्र ज्यावेळेस अयोध्येमध्ये परत येणार होते, तर त्यांनी आपलं पुष्पक विमान उतरण्याच्या अगोदर हनुमानजींना अयोध्येला पाठवलं. आणि हनुमानजी हे कोणत्याही व्यक्तीचं हृदय ओळखण्यामध्ये खूप प्रवीण होते. खूप जसं की विभीषण ज्यावेळेस शरण येण्यासाठी आला, त्यावेळेस पण हनुमानजींनी बरोबर ओळखलं, की प्रभू रामचंद्र आपण याला आश्रय द्यायला पाहिजे, कारण हा आपल्या भक्तीमध्ये प्रामाणिक आहे. पूर्ण बाकीची वानरसेना, सुग्रीव, अंगद आणि बाकीची वानरसेना ही संशय घेत होती विभीषण यांच्या प्रती, परंतु हनुमानजी एकटे होते, ज्यांनी त्याला बरोबर ओळखलं. त्याच प्रकारे प्रभू रामचंद्रांनी भरत यांना ही हनुमानजी यांना ही सेवा दिली, की तुम्ही अगोदर जाऊन भरत यांचा मूड पहा आणि तुम्हाला थोडा जरी लवलेश वाटला त्यांच्या दृष्टीमधून, की प्रभू रामचंद्र परत येत आहेत आणि माझं हे राज्य जे मला प्राप्त झालेलं आहे, ते आता माझं राहणार नाही राजा म्हणून. तर तुम्ही मला लगेच सांगा आणि मी येणार नाही अयोध्येमध्ये. जर भरत याला थोडं जरी वाईट वाटत असेल, की रामचंद्र परत का येत आहेत, आपल्याला राजा म्हणून उपभोग मिळणार नाही राज्याचा. आणि ज्यावेळेस हनुमानजी प्रभू रामचंद्रांच्या अगोदर अयोध्येमध्ये आले आणि भरत यांना भेटले, त्यावेळेस भरत यांचा पहिला प्रश्न होता हनुमानजींना, की प्रभू रामचंद्र माझी आठवण काढत आहेत का? तर इथे खूप सुंदर ओळ आहे. तुलसीदास यांच्या रामायणामध्ये पाहायला मिळते. तुलसीदास यांच्या रामचरित मानसमध्ये पाहायला मिळते. त्याच्यामध्ये रामचंद्र म्हणतात, की तुम मम प्रिय भरतहि समभाई. की हनुमानजींची महती गाताना प्रभू रामचंद्र म्हणतात, की भरत ज्याप्रमाणे एक भाऊ म्हणून मला प्रिय आहे, हनुमानजी तुम्ही पण मला त्याचप्रमाणे प्रिय आहात. तर भाऊ म्हणून ज्या व्यक्तीची महती किंवा प्रमाण म्हणून रामचंद्र सादर करतात, तर ते व्यक्ती म्हणजे भरत आहेत. दुसऱ्या कोणाबद्दल, जसं की लक्ष्मण पण इतके महान भक्त होते, सेवक होते, पण त्यांचं उदाहरण देत नाहीत हनुमानजींना रामचंद्र, भरत महाराजांचं उदाहरण देत आहेत. त्याचप्रमाणे असं सांगितलं जातं, की भरत महाराजांकडे खूप साधारण म्हणजे सरळ-सरळ उपाय राहिला असता, जर त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच देहत्याग केला असता, प्रभू रामचंद्र वनवासात गेल्याचं कळाल्यानंतर. परंतु केवळ आणि केवळ एका कारणासाठी भरत यांनी ते राज्यकारभार स्वीकारला आणि स्वतः देहत्याग केला नाही, की त्यांच्या मोठ्या भावाला प्रभू रामचंद्रांना ते आवडणार नाही. कारण त्यांच्या वडिलांची शेवटचं वचन होतं, की भरत याला राजसिंहासनावर बसवावं आणि रामाला 14 वर्ष वनवासात पाठवावं. म्हणून भरत हे स्वतः ती इच्छा केवळ पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्रांची ते राज्यकारभार स्वीकारायला तयार झाले किंवा त्यांनी देहत्याग केलाच नाही. त्याप्रमाणे आपल्या आईचा पण त्याग केला नाही आणि शत्रुघ्नाला त्या दुष्ट दासीचा मंथरेचा पण शिरच्छेद करू दिला नाही भरत यांनी. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो, की हनुमानजींची महती जशी आपण थोडक्यात पाहिली, की कोणत्याही भक्ताच्या भक्तीच्या गंभीरतेबद्दल आणि प्रामाणिकतेबद्दल ओळखण्यामध्ये हनुमानजी अतिशय प्रवीण होते. आणि हनुमानजींकडून आपण हे शिकायला मिळतं, की जीवनाच्या कशाही परिस्थितीमध्ये म्हणजे स्वतःच्या बाबतीमध्ये
कितीही अवघड परिस्थिती असेल, की जसं की त्यांचे स्वतःचे प्राण धोक्यामध्ये होते, त्यांच्या शेपटीला आग लावल्यामुळे रावण आणि त्याच्या राक्षसांनी, परंतु त्या कठीण परिस्थितीमध्येही हनुमानजींनी भगवंतांची सेवा करण्याची ठरवलं आणि स्वतःचा जो राग होता अ, रावणाच्या प्रती, तो राग हनुमानजींनी लंकेला पूर्ण नष्ट करण्यामध्ये त्या आगीने त्याच्यामध्ये तो राग वापरला आणि हनुमानजींच्या शेपटीला जी रावणाने आणि बाकीच्या राक्षसांनी मिळून जी आग लावली, त्याच्यामधून आपण शिकतो, की अशा भगवंतांच्या महान भक्ताच्या प्रती जर आपण त्यांना त्रास देण्याचा, त्यांना संकटात आणण्याचा किंवा त्यांच्या प्रती कोणती चुकीची गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असू, तर निश्चितच तो जो अपराध आहे, तो अपराध आपल्यालाच नष्ट करेल. त्याच्यामुळे खूप खूप काळजी घ्यायला पाहिजे, की आपल्या हृदयाचे जे अनर्थ आहेत, जे मद, मत्सर इत्यादी वेगवेगळे अनर्थ आहेत, एन्व्ही, ईर्ष्या असणे, तर ते अनर्थ आपण भक्तांच्या बाबतीमध्ये कधीही आचरणात नाही आणायला पाहिजे. कारण त्या प्रकारे आपण जर भक्तांच्या प्रती त्यांना हानी पोहोचवण्याची, त्यांच्या प्रती अपराधाची भावना ठेवली, तर तो जो अपराध आहे, त्या भक्तांना नाही तर आपल्याला नष्ट करेल. तर ती काळजी आपण घ्यायला पाहिजे. शबरीबद्दल आपण थोडक्यात सांगितलं, तर ही शबरी जसं की नाव दर्शवते, शबर कुळामध्ये एका आदिवासी कुळामध्ये जन्म झालेला होता शबरीचा आणि ज्यावेळेस तिचं लग्न होणार होतं शबरीचं, त्यावेळेस तिला असं कळालं, की खूप सारे प्राणी हे बलिदानामध्ये म्हणजे त्यांची हत्या केली जाणार आहे. तिचा लग्नाचा उत्सव साजरा करण्यासाठी तिच्या वडिलांद्वारे खूप साऱ्या प्राण्यांची हत्या केली जाणार आहे. त्यावेळेस तिने ते लग्न त्यागून आधीच आपल्या घरातून पळ काढला, निघून गेली आणि तिने मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये आश्रय घेतला शबरी देवीने आणि नंतर आपल्या गुरूंच्या आदेशावर इतका तिचा विश्वास होता, की ज्यावेळेस मातंग ऋषी सर्व त्यांच्या बाकीच्या शिष्यांना, आश्रमामधील बाकीच्या सर्व शिष्यांना घेऊन भगवत धामात परतले, त्यांनी शबरीला तिथेच राहण्यासाठी सांगितलं. कारण खूप साऱ्या वर्षांनंतर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी येणार आहेत, हे त्यांना माहिती होतं. तर आपल्या गुरुच्या आदेशावर इतका तिचा विश्वास होता, की त्या आदेशाचं पालन करत खूप सारे वर्ष रोज ती सेवा करत होती आणि आपल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामधले काही महान आचार्य, संन्यासी ते सांगतात, की कशाप्रकारे शबरीची जी सेवा होती, की रोज सर्व रस्ते त्या झोपडीकडे येणारे, नीटनेटका तो रस्ता करून ठेवणे आणि खूप दूर जाऊन पाणी आणणे भांड्यामध्ये आणि त्या रस्त्यावर रोज सडा वगैरे टाकणे आणि जंगलामधून कशाप्रकारे कपित जे फळ आहे, की बोरासारखं ते फळ रोज घेऊन येणे आणि ते स्वतः स्वच्छ वगैरे करून, स्वतः चाखून, की कशाप्रकारे फक्त गोड फळच प्रभू रामचंद्रांना अर्पण केले जाईल, अशा प्रकारे रोज ते फळ तयार ठेवणे आणि असं सांगितलं जातं, की प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस शबरीचं हे जे ऑफरिंग हा जो भोग होता शबरीने दाखवलेला, तो स्वीकार केला, तर भगवंतांना इतकी संतुष्टी प्राप्त झाली, की खूप त्यानंतर अयोध्येमध्ये परतल्यानंतर पण आपल्या आईचं म्हणजे कौशल्य देवीकडून प्रसाद स्वीकार करताना ज्यावेळेस ते प्रसाद ग्रहण करत होते प्रभू रामचंद्र, त्यावेळेस त्यांनी आठवलं, की माझी जी भक्त आहे शबरी, तिने मला दाखवलेल्या भोगासारखा इतका रुचकर असा भोग मी पूर्ण जीवनामध्ये कधीही स्वीकारला नाहीये. तर शबरीनी त्यांना काही बनवलेलं अन्न पण दिलं नव्हतं. केवळ आणि केवळ कपित ही फ्रुट्स, बोरासारखे जे फळं आहेत, ती दिली होती आणि ती पण चाखून दिली होती. पण भगवंतांना त्या सेवेने इतकं प्रसन्न केलं, की खूप साऱ्या काळानंतर अयोध्येमध्ये पूर्ण पंचपक्वान्न ग्रहण करत असताना पण प्रभू रामचंद्रांनी त्या भोगाची आठवण केली. तर अशा प्रकारे शबरीच्या आयुष्यातून आपण पाहतो, की आपल्याला आपल्या गुरुच्या आदेशावर, उपदेशांवर विश्वास असला पाहिजे आणि ते आदेश जीवनाचं पालन करण्यासाठी आपला आधार असला पाहिजे. जसं श्रील प्रभुपादजी भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या 41व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये लिहितात, की कशाप्रकारे गुरुची आज्ञा पूर्ण करणं ही एका भक्ताच्या जीवनाचा
आधारस्तंभ असला पाहिजे. म्हणजे त्याचं जीवन हे पूर्ण गुरूंच्या आदेशाचं पालन करण्यामध्ये समर्पित असलं पाहिजे. आणि ते शबरीच्या बाबतीत पण आपण पाहतो की मातंग ऋषींनी दिलेल्या ह्या आदेशानंतर कशा प्रकारे पूर्ण जीवन तिने समर्पित केलं. प्रभू रामचंद्रांच्या येण्याची पूर्ण तयारी, रोज तयारी करण्यामध्ये. आणि नंतर आपण शेवटी विभीषणाचं उदाहरण पाहतो की विभीषण हे कशा प्रकारे त्यांचं सर्वस्व रावणाने हडपलं होतं आणि अपमान करून त्यांना बाहेर पाठवून हाकलून दिलेलं होतं राजमहालातून, की त्यांची पत्नी त्यांच्यापासून दूर झाली होती, त्यांचे मुलं बाळ त्यांच्यापासून दूर झाले होते, त्यांचं जे राजशाही ऐश्वर्य होतं ते पण त्यांनी गमावलं होतं. पण हे सर्व गमावून पण प्रभू रामचंद्रांना समर्पित होताना विभीषण हे यत्किंचितही दुःखी नव्हते, पूर्ण प्रकारे प्रसन्न आणि आनंदी होते. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राक्षसांच्या मध्ये राहताना आणि रावणाच्या संगतीमध्ये राहताना श्रीलंकेमध्ये कधीही त्यांनी आपली भक्ती कधीही ढळू दिली नाही. आणि त्यांच्या जीवाला धोका असताना पण त्यांनी जे सत्य आहे, प्रल्हाद महाराजांप्रमाणेच ज्याप्रमाणे प्रल्हाद महाराजांनी सत्यासोबत तडजोड केली नाही, स्वतःच्या जीवाला धोका असताना, विभीषण यांनी पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रावणापासून कधीही तडजोड केली नाही. त्याला चांगला तोच उपदेश दिला. आणि असं सांगितलं जातं की रावणाला चांगला उपदेश करणारे खूप सारे व्यक्ती होते. त्याची जी पत्नी होती मंदोदरी, तिने पण चांगला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. कुंभकर्णाने चांगला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या 20 रावणाच्या काही मिनिस्टर्स, मंत्र्यांनी चांगला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा प्रकारच्या 20 वेगवेगळ्या व्यक्तींकडून चांगला उपदेश प्राप्त होण्याचा संधी उपलब्ध असूनही रावणाने स्वतःच्या मनानेच काम करायचं ठरवलं आणि शेवटी स्वतःचा आणि श्रीलंकेचा त्याच्यामध्ये अंत झाला. तर अशा विभीषणाच्या जीवनातून पण आपण पाहू शकतो की कितीही आपल्या आजूबाजूला भक्ती मार्गाचं पालन करण्यासाठी अनुकूल वातावरण जरी नसेल, तरीही आपण भक्ती मार्ग कधी सोडायला नाही पाहिजे. भक्ती आपलं कार्य जे आहे ती तीव्रता कधीही ढळू द्यायला नाही पाहिजे. आणि आपण पाहतो की नंतर त्याचं फळ निश्चित प्रभू रामचंद्रांकडून त्याला प्राप्त झालं. फळ या रूपात नाही की त्याला श्रीलंकेचा राजा बनवलं, परंतु फळ या रूपात की भगवंतांनी आपलं नित्य शाश्वत सेवक म्हणून विभीषणाला स्वीकार केलं. आणि प्रभू रामचंद्र म्हणतात हनुमानजींना, सुग्रीवांना आणि बाकीच्या वानरांना ज्यावेळेस विभीषण शरण येतात, की विभीषणच काय, रावण जरी या क्षणाला शरण आला तरी मी त्याला अयोध्येचा राजा बनवेल. आणि सगळ्यांना खूप आश्चर्य वाटतं की अरे, विभीषणाला श्रीलंकेचा राजा बनवतील, रावणाला अयोध्येचा राजा बनवतील, आणि मग भरत यांनी काय करायचं? मग रामचंद्र सांगतात की भरत याला मी वैकुंठ लोकाचा राजा बनवेल. आणि सर्व भक्तांना ऐकून याचं आश्चर्य वाटतं की प्रभू रामचंद्र जर भरत यांना वैकुंठ लोकाचा राजा बनवतील, तर प्रभू स्वतः जे की वैकुंठपती आहेत ते काय करतील? तर प्रभू रामचंद्र त्यांना म्हणाले की मला राहण्यासाठी एक जागा निश्चित नसली तरी चालेल. पूर्ण क्रिएशन म्हणजे पूर्ण हे जे निर्मिती आहे ब्रह्मांड, याच्यामध्ये मी सर्व ठिकाणी जाऊन भक्तांना माझी कृपा वाटत राहील. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी की प्रभू रामचंद्रांचं वैराग्य याच्यामधून पण प्रतीत होतं की ते अशा प्रकारच्या दुष्ट आणि विकृत मनोवतीचा रावण जर तो शरण येण्यासाठी तयार होता, तर त्याला पण भगवंत स्वीकार करण्यासाठी तयार होते. आणि केवळ स्वीकारच नाही, तर त्याला अयोध्येचं राज्य देण्यासाठी पण तयार होते. तर हे जे आपण सर्व वेगवेगळे वर्णन पाहिले, हे खूप संक्षिप्त रूपामध्ये आपण पाहिले आणि वेळेच्या सीमित याच्यामुळे, पण निश्चित आपल्याला अशा भगवंतांच्या महान भक्तांच्या जीवनातून खूप सारे धडे शिकायला मिळू शकतात, जे आपण आपल्या दिन प्रतिदिन आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणू शकतो. तर थोडासा उशीर झाला प्रभुजीज माताजी संपवण्यासाठी, त्याच्याबद्दल क्षमा असावी. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. खूप सारा मोनोलॉग म्हणजे एकटाच बोलत होतो मी.
पण मध्ये आपल्याला विचारण्याची संधी भेटली नाही. काही कुणाचा काही प्रश्न आहे, काही टीका टिप्पणी आहे का? हरे हरे कृष्ण. कृष्ण. हा, हरे संजय. कृष्ण प्रभूजी, खूप छान वर्ग झाला. खूप छान माहिती दिली. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. हे बघा, मी सगळ्या मुद्दे काढून आणले होते. आपल्या नोट्स पण हो, आपल्या हो. समोरच आहेत. तर त्याच्यातलीच माहिती दिली आपल्याला. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. संजना माताजी. प्रभूजी, माझा हरे. आज प्रश्न होता की हा. आपण बघतो की श्रीरामांनी त्यांच्या वडिलांना दिलेल्या एका वचनासाठी जे आहे सगळ्या गोष्टींचा त्याग केला. हो. आणि तेच आपण भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यामध्ये बघतो. भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं, तर तेव्हा त्याच प्रतिज्ञा तोडायला सांगितल्या. राम भगवाननी सांगितलं की जे म्हणजे त्यांचा एक आहे ना श्लोक की प्राण जाय पर वचन न जाय. वचन, बरोबर आहे. तर पण भगवान शिव हो. हा, तर द्रौपदी लीलेमध्ये कोणतं वचन भगवंतांनी तोडलं? नाही, यांना सांगितलं ना सगळ्यांना की वचन तोडायला. यांचं भीष्मांचं वचन होतं. अच्छा, हा. तर आपण त्या भागामध्ये जर गेलो ना माताजी, भीष्म यांचं भगवंतांबरोबरचं आदान प्रदान, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की भगवंत हे दाखवत आहेत की त्यांच्या स्वतःच्या शुद्ध भक्ताच्या संरक्षणाच्या समोर त्यांना स्वतःचं वचन तोडणं हे पण मान्य आहे. परंतु भक्तांचं संरक्षण झालं पाहिजे किंवा भक्तांच्या वचनाचं संरक्षण झालं पाहिजे. जसं की आपण पाहतो, उदाहरणार्थ अर्जुनाने वचन घेतलेलं मारण्यासाठी दुसऱ्या दिवसाचा सूर्यास्त होण्याचं वचन नाही तोडलं. परंतु जे नैसर्गिक नियम आहे सूर्य एका विशिष्ट वेळेला मावळण्याचा, तो त्यांनी बदलला की सूर्य आपल्या सुदर्शन चक्राने झाकून टाकला, जेणेकरून सगळ्यांना वाटावं संध्याकाळ झाली. आणि नंतर जयद्रथ बाहेर आल्यानंतर ते सुदर्शन चक्राचा प्रभाव काढून टाकला, पुन्हा सूर्य उगवल्यासारखा सगळ्यांना दिसला. तर सांगण्याचा अर्थ असा की ह्या सगळ्या लीलांमधून भगवंत दाखवतात की त्यांना त्यांच्या भक्तांच्या पुढे प्रिय हे त्यांचं वचन पण नाहीये आणि दुसरी कोणतीच गोष्ट नाहीये. तर असं सांगितलं जातं की प्रभू रामचंद्र हे अवतरित झाले हे दाखवण्यासाठी की जीवनातले जे नीतिमूल्य आहेत ते कसे आपल्या जीवापेक्षाही जास्त अधिक चांगल्या प्रकारे आपण त्याचं जतन केलं पाहिजे. का जतन केलं पाहिजे? त्या नीतिमूल्यांचा वापर भगवत प्रेम प्राप्त करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. परंतु भगवंत जे आहेत, कृष्ण आहेत, ते त्यांच्या ह्याच्यातून दाखवत आहेत की त्यांच्यासाठी कोणत्याही नीतिमूल्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे त्यांच्या भक्तांचं त्यांच्याबद्दलचं असणारं प्रेम किंवा त्यांच्या भक्तांच्या बद्दल त्यांची असणारी जी आदान-प्रदान आहे, भक्तांचं संरक्षण करणं, ते कोणत्याही नीतिमूल्यांपेक्षाही कृष्णांच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्याच प्रकारे शास्त्रात पण असं सांगितलंय की सर्व शास्त्रांमध्ये सर्व जे नियम दिलेले आहेत, त्या सर्व नियमांचं सार कोणतं आहे? स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मर्तव्यम न केनचित, की प्रत्येक क्षणी भगवंतांचं स्मरण होणं आणि कोणत्याही क्षणी भगवंतांचं विस्मरण न होणं, म्हणजे त्यांना कधीही न विसरणं, हे सर्व नियमांचं सार आहे. त्याच्यामुळे दोन्हीमध्ये तफावत नाहीये, दोन्ही वेगवेगळे नाहीयेत. प्रभू रामचंद्रांनी जी शिकवण दिली त्याचा पुढचा भाग म्हणजे भगवंतांच्या प्रती पूर्णपणे भक्तांचं समर्पण आहे माताजी. ठीक आहे, क्लिअर आहे? प्रभूजी, थोडं कन्फ्युजन होतं कारण हा. की प्रभू श्री रामचंद्रांनी जे आहे त्यांच्या वडिलांच्या जे दिलेल्या आधी आज्ञा. दिलेल्या वचनासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांची इच्छा सुद्धा नव्हती, पण तरी पण एक इच्छा समजून त्यांनी जे आहे वनवास स्वीकारला. त्याच वेळी जे बाकीचे अयोध्यावासी होते सगळे श्रीरामांचे भक्त होते आणि त्यांचे भाऊ सुद्धा त्यांचे भक्त होते, पण त्यांच्या वचनांना त्यांनी काय बोलतात प्रायोरिटी न देता आपल्या आईच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वनवास स्वीकारला. पण तेच आपण बघतो महाभारतामध्ये की भगवान श्रीकृष्णाने आपल्या भक्तांसाठी प्रत्येक वेळा जे आहे ते वचन तोडले, पण श्रीरामच्या याच्यामध्ये ते अयोध्यावासींना सगळ्यांना असं थोडं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे
दशरथ महाराजांची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी वनवास नाही स्वीकारला. दशरथ महाराजांचा जो ऑनरला आपण मराठीमध्ये म्हणतो सन्मान, की त्यांनी जे वचन कैकेयीला दिले होतं ते सन्मान म्हणजे आपल्या वडिलांचा सन्मान राखण्यासाठी त्यांनी त्यांची नाहीतर अपकीर्ती झाली असती, की बघा वडिलांनी तर एवढं वचन दिलं परंतु मुलांनी ते वचन पूर्ण नाही करू शकला. अशा प्रकारे आपल्या वडिलांचा तो सन्मान राखण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आनंदाने ते वचन पूर्ण करायचं ठरवलं, केवळ आणि केवळ दशरथ महाराजांचा सन्मान राखण्यासाठी. आणि त्यानंतर एक गोष्ट तर आहे, की भगवंतांना एक गोष्ट माहिती आहे, की प्रत्येक जीवासाठी सर्वात चांगली गोष्ट कोणती आहे. तर नंतर सांगितलं जातं, की प्रभू रामचंद्रांनी या भौतिक जगातल्या आपल्या लीला संपवताना कशा प्रकारे पूर्ण अयोध्यावासियांना भगवत धामात परत घेऊन गेले, हो ना. तर थोड्या काळाकरता अवघड वाटू शकतं, की जे अयोध्यावासी होते ते पूर्ण इच्छा होती त्यांची प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेक राजा म्हणून पाहण्याची. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासात जात होते असं सांगितलं जातं, की पूर्ण अयोध्या त्यांच्या पाठीमागे जाण्यासाठी तयार होती. म्हणजे पूर्ण म्हणजे लांब पर्यंत ती लोकांची पूर्ण गाड्या बाड्या भरून सर्व लेकरा बाळांना घेऊन वनवासामध्ये जाण्याची तयारी होती, पण प्रभू रामचंद्रांनी त्यांना थांबवलं. तर हे जाणू शकतो आपण, की त्या भक्तांसाठी काय योग्य आहे, हे प्रभू रामचंद्रांच्या शिवाय किंवा भगवंतांच्या शिवाय दुसरं कोणीही तेवढ्या चांगल्या प्रकारे जाणत नाही. तर भगवंतांनी एखादी क्रिया करण्याचा मागचा उद्देश काय, हे आपल्याला आचार्य सांगतात. परंतु त्याच्यामुळे बाकीच्या कोणत्या भक्तांना नाराज केलं का? कधी-कधी असं सांगितलं जातं, की सेपरेशन मेक्स द हार्ट ग्रो फाउंडर. याचा अर्थ आहे की कधी-कधी भगवंतांच्या प्रती सेपरेशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो विरह. जो विरह आहे त्याने कधी-कधी आपल्या हृदयातली भक्ती अजून जास्त वाढते. जसं की भगवंतांनी कृष्णांनी वृंदावन सोडल्यानंतर गोपींची अवस्था खूप वाईट होती. म्हणजे भागवत सांगते की मॅडमॅन वेड्या झालेल्या मनुष्यासारख्या दिवस आणि रात्र त्या भगवंतांचं स्मरण करण्यामध्ये, त्यांच्या लीला स्मरण करण्यामध्ये गुंतलेले असायचा. याचा अर्थ असा आहे का, की कृष्णांना त्यांना त्रासलेलं पाहायचं होतं? अजिबात नाही. की त्यांची जी भक्ती आहे, त्यांचा जो भक्तिभाव आहे, तो कितीतरी पटीने अधिक वाढला आणि त्या भक्तिभावाच्या मार्गातून त्या भक्तांमध्ये आणि भगवंतांमध्ये प्रेमाचं आदान-प्रदान होतं माताजी. ठीक आहे? हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण. वन बाय वन. हा प्रभूजी. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभू. यात राम एक पत्नी राहिले आणि कृष्ण तर एक पत्नी नव्हती, असं हा, का झालं? कारण भगवंत राम हे मर्यादा पुरुषोत्तमाचं आदर्श उदाहरण घालून देत होते आणि भगवंत कृष्ण हे ते पूर्णपणे भगवंत स्वराट कसे आहेत ते त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये अवतरण्यामध्ये दाखवत होते पृथ्वीलोकवर. तर दोन्हींचा वेगवेगळा उद्देश आहे. स्वराट याचा अर्थ आहे की भगवंत हे पूर्ण सर्व जीवांचे स्वामी आहेत आणि पूर्ण स्वतंत्र आहेत, निर्णय घेण्यासाठी त्यांना योग्य वाटत आहे तसं. परंतु प्रभू रामचंद्र हे एका आदर्श मनुष्याचा उदाहरण घालून देत होते मर्यादा पुरुषोत्तम रूपामध्ये. ठीक आहे. जसं की एकदा प्रभुपादांना प्रश्न विचारला गेला एका व्यक्तीने, की प्रभुपाद वाय कृष्णा मॅरिड 16,108 वाईव्स. तर प्रभुपादांना विचारले की का कृष्णाने 16,108 राण्यांसोबत विवाह केला. प्रभुपादांनी त्या व्यक्तीला सांगितलं की 16,108 तर काय, कृष्ण 16 बिलियन जरी राण्यांसोबत कृष्णाने विवाह केला तरी ते पूर्ण सर्वांना एकदम सुख समृद्धीमध्ये संतुष्ट ठेवण्यामध्ये सफिशियंट म्हणजे तेवढे समर्थ आहेत. समर्थ आहेत. परंतु तुम्ही मी आपण आपली तेवढी समर्थता नाहीये. आणि दुसरी गोष्ट की सर्व जीव हे भगवंतांचेच अंश. तुम्ही मी आणि सगळ्या जीवांचं नियमित कार्य आहे की त्यांना प्रकृतीच्या रूपामध्ये म्हणजे त्यांच्या आनंदासाठी नेहमी सेवा अर्पण करणं. त्याच्यामुळे त्यांनी ती गोष्ट चुकीची अजिबात केली नाही. परंतु प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवनामध्ये ते
एक आपण कसं वागायला पाहिजे मनुष्य जीवनामध्ये त्याचा आदर्श घालून देत होते, म्हणून त्यांनी त्या मर्यादा पालन केल्या. ठीक आहे का प्रभूजी? गणेश प्रभूजी, हरे कृष्ण. ठीक आहे. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. माताजी, कोणत्या माताजी काही विचारत होत्या? प्रभूजी, मला एक प्रश्न होता हां, की हां. हे जे भरत महाराज आहेत हे तेच आहेत का ज्यांचं उदाहरण आपल्याला भागवतामध्ये मिळतं की ज्यांचं मन हरणामध्ये रमलं होतं? नाही, नाही. 3 भरत हे श्रील प्रभुपादजी सांगतात इतिहासामध्ये, जे मुख्य प्रकारे नोन आहेत. एक आहेत रामायणामधले भरत, जे की सुमित्रा कैकेयी यांचे पुत्र आहेत आणि दुसरे आहेत ऋषभदेव महाराजांचे पुत्र. 100 पुत्रांपैकी सर्वात मोठा मुलगा भरत, ते दुसरे भरत आहेत. आणि तिसरे भरत आहेत शकुंतला आणि त्यांचे पती कोण होते शकुंतलेचे? दुष्यंत. दुष्यंत. दुष्यंत आणि शकुंतला यांचा मुलगा भरत, हा तिसरा भरत आहे. ठीक आहे माताजी. तर हे वेगवेगळे पर्सनॅलिटीज आहेत, व्यक्तिमत्व आहेत. मग आपण भागवतात ज्याचं उदाहरण पाहतो ते भरत महाराज कोण? ते भरत महाराज ऋषभदेव यांच्या 100 पुत्रांपैकी जे सर्वात मोठा मुलगा आहे ते भरत महाराज आहेत ते. हा, धन्यवाद प्रभूजी. हरे प्रभू, कृष्ण. त्यांच्याच नावावरून भारत नाव पडलं ना. हा, प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये की त्यांच्याच नावावरून या भारतवर्षाला भारत हे नाव पडलं. हरे कृष्ण प्रभूजी. हा, वन बाय वन. किरण प्रभू, हरे कृष्ण. हा, हे ऋषभदेव महाराजांचे जे पुत्र होते भरत, हा, यांचा काळ साधारण सतयुगातला का त्याही पूर्वीचा? मला हे चेक करावं लागेल प्रभूजी. 5व्या ओके. स्कंदामध्ये जाऊन चेक करेल, सांगेल मी तुम्हाला. हरे कृष्ण. हरे. हरे कृष्ण. सचिन प्रभू, अनम्यूट करा. सचिन प्रभू, आपला काय प्रश्न आहे? हा प्रभू. हो, हॅलो. हा, हरे कृष्ण प्रभू, बोला. हो सर, हे आपण आता रामायणाची माहिती घेतली की हा. प्रत्येक काळात मग सतयुग, त्रेतायुग, कलियुग, कधी महाभारतामध्ये असं झालंय. तर मग आपलं असं चक्र काय जीवनाचं? सतयुग येईल, मग कलियुग येईल, मग त्रेतायुग येईल, किंवा मग जन्म, आपला जे आत्मा आहे किंवा जीव, त्याला जन्म द्यायचा उद्देश काय? म्हणजे देवाला त्याच्यात आनंद खूप काय आहे? चांगला किंवा प्रश्न. जन्म कोणी मागितलाय? जीवाने, आत्माने, किंवा देवानेच दिलेला आहे? खूप चांगला प्रश्न आहे प्रभूजी, की जर हे सारे वेगवेगळ्या युगांमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि चक्र जन्म मृत्यू जरा व्याधीचं चालत राहतं आणि इतके सगळे दुःखांनी भरलेलं आहे, तर आपल्याला इथे येण्यासाठी मॅन्डेटरी कंपल्शन काय आहे की ती भगवंतांची इच्छा आहे का? तर असं अजिबात नाही. आपण प्रभूजी आपल्या शाश्वत स्थितीमध्ये भगवत धामामध्ये भगवंतांसोबत राहत होतो आणि त्या शाश्वत अवस्थेमध्ये आपल्याला ना तर जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादी कोणतीच गोष्ट पुन्हा पुन्हा येण्याची गरज नाहीये ज्यावेळेस आपण भगवत धामामध्ये राहतो. परंतु आपण अशी इच्छा भगवंतांना व्यक्त केली की त्यांच्यापासून विमुख होऊन, त्यांच्यापासून स्वतंत्र होऊन आनंद उपभोगण्यासाठी, ज्याच्यासाठी हे डमी म्हणजे आपण कधी कधी लहान मुलांना खेळण्यातली गाडी देतो ना, जसं की प्लास्टिकची गाडी, किंवा डमी किचन देतो की खेळण्यातलं स्वयंपाकघर देतो, की ज्यावेळेस ते लहान बाळ ऐकत नाही की वडिलांनाच कॉपी करायचं म्हणतं आणि स्वतः गाडी चालवण्याचं किंवा आईला बघून स्वतः स्वयंपाक करण्याचा हट्ट धरतं, त्यावेळेस त्यांना आपण डमी खेळणं देतो खेळण्यासाठीचं. त्याच प्रकारे भगवंतांनी हे भौतिक जगत बनवलेलं आहे, ते पण एक डमी म्हणजे काही काळापुरतं राहणारं जगत आहे, ज्याच्यामध्ये त्याचा उद्देश आहे की आपल्याला आपला धडा शिकावा की आपण इथे आनंदी नाही होऊ शकत आणि भगवत धामात जाण्यासाठी प्रेरणा प्राप्त व्हावी. हाच एक उद्देश आहे हा भौतिक जगत बनवण्याचा आणि आपल्याला इथे पाठवण्याचा. आणि याचं कारण कोण आहे? तर आपलीच इच्छा आहे की आपण भगवंतांपासून विमुख होऊन, स्वतंत्र होऊन वेगळा आनंद उपभोगण्याची इच्छा ठेवली. ठीक आहे प्रभूजी. सचिन प्रभू. हो सर. प्रभूजी, अजून एक प्रश्न होता. मग इथे थोडं दुःखदायक जीवन असतं बा, प्रत्येक विषय सुखपूर्ण थोडं झाले नाही, खूप सारं दुःखदायक प्रभूजी. हो, हा. किंवा आता मातीची क्वालिटी कमी झाली, प्रदूषण, किंवा हे बरोबर. समस्या, युद्ध,
मग आपण याच्यामध्ये अटकलो तर मग जे काही देव आहे मग ज्यांची इच्छा आहे त्यांना मोक्ष मुक्ती किंवा मग तिथे वैकुंठ धामामध्ये का घेऊन नाही जात किंवा इथंच का आता खूप पुढे मग कलियुग येईल तेव्हा खूप बरोबर त्रास आहे. होईल मग बरोबर इथेच आहे. का तर ठेवतो आपल्याला तिथे असं असं तिथेच सांगितलं जातं, की त्याच अवस्थेमध्ये हां. एक त्याच अवस्थेमध्ये राहून फक्त आपल्याला असा अनुभव नाही देऊ शकत का हा हे जीवन आहे फक्त आपल्या मनामध्येच फक्त अनुभव द्यायचा ज्याची इच्छा झाली तोच खाली जाईल तोच, मग तोच. हां, कारण असं आहे, की एक तर भगवत धाम म्हणजे वैकुंठ जगत किंवा गोलोक वृंदावन हे असं आहे, की तिथं प्रत्येक व्यक्ती त्याच्या जी स्वाभाविक अवस्था आहे, त्या स्वाभाविक अवस्थेतच राहू शकतो, की आणि तिथं स्वाभाविक अवस्था आहे, की एकले ईश्वर कृष्ण आर सबभृत्य, की भगवंत हे स्वतः सर्व जीवांचे स्वामी आहेत आणि त्यांच्या सेवेमध्ये आनंदी खऱ्या प्रकारे प्रत्येक जीव होऊ शकतो. अशा स्थितीमध्ये तिथं कोणी राहू शकत नाही, की ज्याला उपभोग घेण्याची पण स्वतंत्र इच्छा आहे आणि मग तो बाकीच्या जे शुद्ध भक्त आहेत त्यांना पण त्यांच्या सेवेमध्ये डिस्टर्बन्स करेल असा व्यक्ती. आणि दुसरी गोष्ट, की या भौतिक जगामध्ये चांगला एकदा धडा मिळाला, की खरंच आपण भगवंतांपासून विमुख होऊन आनंदी राहू शकत नाही. हा एकदा चांगला धडा व्यवस्थित मिळाल्यानंतर मग आपल्याला शाश्वत जगत प्राप्त करून देतात भगवंत, जेणेकरून ती विमुख होण्याची इच्छा पुन्हा येऊ नये. तर तुम्ही जे विचारलं, की तिथेच राहून आपली जी विमुख होण्याची इच्छा आहे, ती तिथेच दुरुस्त नाही का करता तर भगवंत हे खूप दयाळू आहेत, की एखाद्याने इच्छा केली, तर ते त्याला बळजबरी करणार नाहीत. की जसं की आपण लहान मूल असतं घरामध्ये, त्याला आपण बळजबरी नाही म्हणू शकत, की "तू सांग बाबा तुला आवडतात" की "तू सांग बाबा सर्वात छान आहेत." त्या मुलाला प्रेम असेल तर ते खरंच म्हणेल. तसंच भगवंत हे जबरदस्ती नाहीत करू इच्छित त्यांच्या कोणत्याही मुलांच्या बाबतीत. त्यांनी एकदा इच्छा व्यक्त केली, तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ती फॅसिलिटी तयार करून ठेवतात. हे एक मुद्दा. दुसरा, की आपण हे जगत सोडून भगवत धामात जाण्यासाठी जेवढे उत्सुक आहोत, त्याच्यापेक्षा 100 पटीने उत्सुक भगवंत आहेत आपल्याला परत नेण्यासाठी. आणि त्यासाठीच ते इतके सारे साधू, महात्मे पाठवतात, इतके सारे ग्रंथ पाठवतात, भगवद्गीता, भागवत इत्यादी. इतके सारे संधी उपलब्ध करून देतात आपल्याला त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी. तर आपण खरंच जर गंभीर आहोत भगवत धामात जाण्यासाठी, तर आपण ह्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे, स्वतःला भक्ती मार्गामध्ये जोडून. आणि तोच एक मार्ग आहे आपल्याला ह्या भौतिक जगातल्या तुरुंगातून पुन्हा शाश्वत आयुष्य प्राप्त करून देण्यासाठी. ठीक आहे प्रभूजी? हो हरे कृष्ण. तर या हरे संधीचा जरूर फायदा घ्यायला पाहिजे आणि शास्त्र सांगतं, की तस्यैव हेतो प्रयतो कोविदो. कोविदो म्हणजे जे खरेच बुद्धिमान व्यक्ती आहेत. खऱ्या बुद्धिमान व्यक्तीचं हे लक्षण आहे, की तो विचार करतो, की आपण हे दुःख का भोगत आहोत. जरूर प्रयत्न करायला पाहिजे शाश्वत आयुष्य प्राप्त करून घेण्यासाठी. आणि बाकीचे जे क्षणभंगूर सुखासाठी अनंत यातना भोगण्यासाठी तयार आहेत, त्यांना भगवंत म्हणतात काही हरकत नाही. तुम्ही पुन्हा-पुन्हा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुमचं मन भरेल भौतिक जगामध्ये, त्यावेळेस भक्ती मार्गाला लागा. हरे कृष्ण. प्रांजली माताजी, हा शेवटचा प्रश्न घेऊ आपण. हां, माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत माताजी. प्रभूजी, सपोज असं झालंच की ह्या जन्मात आपण खूप भक्ती केली आणि खरंच आपण गोलोक वृंदावनात गेलो, तर गोलोक वृंदावन कसं असतं? म्हणजे तिथं आपल्या इथल्यासारखेच नदी, पहाड, पशु, पक्षी, भगवंत हो. आणि पण सगळे शुद्ध जीव. शुद्ध रूपामध्ये असतं आणि असं सांगितलं जातं, की एका साधारण जीवासाठी ज्यावेळेस आपण ह्या आयुष्यामध्ये भक्ती मार्गाने आपलं आयुष्य परिपूर्ण करतो, भगवत धामात जाण्यासाठी तयार जातो, तर पुढचा जन्म, एक जन्म आपल्याला अशा ब्रह्मांडामध्ये मिळतो, जिथं की कृष्ण स्वतः त्यांच्या असोसिएट्स, त्यांच्या सहचरांसोबत लीलामध्ये आहेत. अशा ठिकाणी आपल्याला पण त्यांच्या भक्तांपैकी एक म्हणून संधी दिली जाते. अप्रेंटिसशिप ज्याला म्हणतो, की थोडी तयारी होण्यासाठी आपल्या शाश्वत घरी जाण्याच्या अगोदर. आणि तिथे भगवंतांसोबत कसं वागायचं, त्यांच्या भक्तांसोबत कसं वागायचं, याचं व्यवस्थित तयारी करून मग आपल्याला शाश्वत आपल्या घरी प्रवेश मिळतो. तर आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये पण आहे. ब्रह्मसंहितेमध्ये ज्याच्यात पूर्ण
आध्यात्मिक जगताचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यात सांगितलंय की कशा प्रकारे आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्येक मातीचा जो कण आहे तो चिंतामणी आहे, म्हणजे पूर्ण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे. त्याच प्रकारे प्रत्येक झाड जे आहे ते कल्पवृक्ष आहे. प्रत्येक स्टेप म्हणजे प्रत्येक पाऊल जे प्रत्येक व्यक्ती घेतो तो म्हणजे एक नृत्य आहे. प्रत्येक वाक्य शब्द जो व्यक्ती म्हणतो ते म्हणजे एक प्रकारचं गीत आहे. या सर्वाचं वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये पण आहे माताजी. ठीक आहे. हा प्रभूजी, अजून एक प्रश्न आहे. हा सपोज आता ह्या भौतिक जगामध्ये मी आणि माझी बहीण आहे, आम्ही दोघं इस्कॉन करतो. मग मला माझी बरोबर. बहीण खूप आवडते, ती मला बरोबर. भगवद्गीता पण शिकवते. मग बरोबर. आपला मृत्यू झाल्यानंतर सपोज दोघींचा सोबत मृत्यू झाला, मग तिचा बरोबर. पण आत्मा आहे, माझा पण आत्मा आहे. मग बरोबर आपल्या मृत्यूनंतर आत्म्याचं आत्म्याशी काही रिलेशन असतं का? आहे ना. जर आपण ते जे आपलं अफेक्शन, तो जो आपला स्नेह आहे, तो जर भगवंतांना केंद्रित ठेवून असेल तर निश्चित जर त्या पण पात्र असतील, तुम्ही पण पात्र व्हाल भगवत धामात जाण्यासाठी. तर भगवत धामात गेल्यावर पण तुम्हाला शाश्वत जे तुमचं भगवंतांच्या सेवेमध्ये शरीर आहे ते प्राप्त होऊन हे पण कळेल की अरे माझी ही बहीण तर आता ह्या शाश्वत रूपामध्ये आहे आणि तुम्ही दोघीही ज्या कोणता तुम्हाला भगवंतांच्या सेवेमध्ये शरीर मिळेल त्याच्यामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये जोडल्या जाल. तर असं सांगितलं जातं की ऑल कॉग्निझंट म्हणजे पूर्णपणे ज्ञात असं शरीर आपल्याला प्राप्त मिळतं. त्याच्यामुळे ते पण लक्षात राहील की अरे किरण जाधव प्रभू तर इथे पण आहेत ह्या शाश्वत शरीरामध्ये, मनीषा माताजी इथे पण आहेत, बाकीचे भक्त इथं पण आलेले आहेत आणि मला पण कृष्णांनी प्रवेश दिलेला आहे. तर हे ज्ञान आपल्याला तिथे पण राहू शकेल, परंतु त्या शाश्वत शरीरामध्ये. ठीक आहे माताजी. अच्छा, म्हणजे गोलोक वृंदावनामधले जे जीव आहे त्यांचं पण एकमेकांशी रिलेशन असतं का? हो, जसं की आपण इथं त्यांचं पण एक प्रकार ओके. करेक्ट. तर भगवंतांच्या हा हा सेवेमध्ये पण तिथे भक्त एकमेकांच्या संबंधामध्ये आहेत. कुणाचे आई वडील, कुणाचे पती पत्नी, अशा प्रकारे. आणि पूर्णचे पूर्ण फक्त एक समान आहे की प्रत्येक जीव हा भगवंतांच्या प्रती सेवेने जोडलेला आहे, परंतु तिथे पण नातेसंबंध आहेत आध्यात्मिक प्रकारे, आध्यात्मिक स्तरावर. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे Thank you, प्रभूजी. माताजी. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. खूप Thank खूप you. धन्यवाद आणि थोडासा जास्त वेळ लागला त्याबद्दल माफ करा. वंशा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कृष्णा प्रभू. आपल्या सर्वांना रामनवमीच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा प्रभूजी माताजी. पणाचाही. ठीक आहे. प्रभूजी तुम्हाला तुम्हाला हरे पण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. सादर प्रणाम. धन्यवाद.